तर निकालाची प्रतीक्षा आहे त्या सगळ्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एक्झिट नव्हे एक्झॅक्ट पोलवर विश्वास, एक्झॅक्ट पोलवर 12 लाख मतदारांच्या पोटात शिरू शकत नाही। नागपूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। मोदींच्या नेतृत्वात 390 ते 400 जागा तर राज्यामध्ये 30 ते 32 जागा येतील। मी निश्चित, मनात धाकधूक नाही। नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य आहे। माझा एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही। मागचा अंदाज आणि आताच्या अंदाजामध्ये तफावत। बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये स्ट्रॉंग रूमच्या पाहणीसाठी गेलेल्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे अधिकाऱ्यांवर संतापले। कांबळे साहेब, हात अकडू नका तर नाहीतर स्वतःला संपवेन, सोनवणेंचं हे वक्तव्य आहे। मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता, मात्र भाजपच्या शेतकरी विरोधी धोरण फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका बसेल। बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांची प्रतिक्रिया। निकालाच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थकांसाठी रत्नागिरीतील लॉज हॉटेल्स बुक। सिंधुदुर्गमधून मोठ्या संख्येनं समर्थक रत्नागिरीत येण्याची शक्यता। एक्झिट पोलमध्ये नारायण राणेंना आघाडी दाखवल्यानं कार्यकर्त्यांचा जल्लोष। बीड जिल्ह्यात 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू। लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी, पोलिसांची माहिती। इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद। उद्या दुपारी 12:30 वाजता मतमोजणीआधी आयोगाची पत्रकार परिषद।